सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। मी सांगितलं जास्ती वेळ मी कीर्तन करणार नाही। मला सगळ्या मंडळींनी 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ दिली। 8:30 ला आपलं भजन चालू झालं। फाल घाईत आलो, फेटा सुद्धा गाडीतच बांधला। मी म्हटलं वेळ व्हायला नको, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ आहे। 10:30 ला तुम्हाला गोदडी हॉस्पिटलमध्ये भरती करणं सतीश महाराजाचं काम। थंडीचे टाइम आहे, फक्त सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका। अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे, सगळ्यांच्या परिचयातला आहे, संतपूर प्रकरणातील आहे। मायबाप सज्जन आहो, आपण जर या जगाकडे दृष्टी टाकली दादा तर आपल्याला असं दिसून येतं, या पृथ्वी तलावर जेवढे काही जीव आहे, लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही, या पृथ्वी तलावर जेवढे काही जीव आहे, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा आलो। ऐका, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत या पृथ्वी तलावर जेवढे काही जीव आहे, त्या प्रत्येक जीवाची आशा धडपड जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, झोपातून उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी प्रत्येकाला असं वाटतंय की मला दुःख झालं पाहिजे। बरोबर आहे ना पुरुष मंडळी? नाही, प्रत्येकाला असं वाटतं की मला सुख झालं पाहिजे। नाथ बाबा फार सुंदर सांगतात, मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे। कोण्या जीवाला असं वाटतं दादा की मला दुःख झालं पाहिजे? नाही, प्रत्येकाला वाटतं मी सुखी झालो पाहिजे, माझं कुटुंब सुखी झालं पाहिजे, माझा परिवार, माझे पाहुणे रावणे सगळ्यांना सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त झालं पाहिजे। पण ऐका, ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, पोहोचलो नाही। बघा, आपली धडपड चालू आहे सुखासाठी। लक्ष देऊन ऐका, प्रयत्न सगळ्यांचे सुखासाठी आहे। वेगवेगळे निरनिराळे व्यवसाय सुद्धा कशासाठी चाललेत? सुखासाठी। आता तुम्ही एवढा मोठा सप्ताह करता, अन्नदान करता, कीर्तनकाराचं यजमान घेता, सुखासाठीच आहे ना। भगवंताची आपल्यावर कृपा होईल, आपलं पुण्य वाढल। आम्ही सुद्धा 200-250 किलोमीटरवरनं कीर्तनासाठी आलो, काहीतरी सुखासाठीच आलो। आमची सगळी गुरुबंधू मंडळी, ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी या ठिकाणी 7 दिवस आहे। प्रत्येक जण हा सुखासाठी धडपड करत आहे। पण ऐका, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहे, लक्ष देऊन कीर्तन ऐका। वेगवेगळे निरनिराळे व्यवसाय फक्त आणि फक्त कशासाठी चालले? बोला बोला, तुम्ही बोलता का? मी घरी जाऊ? बोला ना राव, असे नाराज काय तुम्ही? ते मोदीचे 2000 तुम्ही बँकेतून काढून आणले नाही का आलेच नाही इकडं? प्रसन्न बसा, बघा प्रसन्न। कीर्तनकारासमोर अहो टेन्शन घालायचं ठिकाण हेच राहिलंय फक्त। आणि इथं जर तुम्ही फोडीली गोवरी जैसे दिसे तोंडावरी, आहे का नाही? प्रसन्न बसा, प्रसन्न। मी काय सांगतोय, वेगवेगळे निरनिराळे व्यवसाय कशासाठी चाललेत? आपले सुखासाठी। डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहे। ऐका, त्या व्यवसायापासून पैसा कमवायचा। लक्ष देऊन ऐका, त्या व्यवसायापासून पैसा कमवायचा आणि त्या पैशापासून काय मिळवायचंय? बोला बोला, काय मिळवायचंय? सुख। पैशापासून जर या जगामध्ये सुख मिळालं असतं तर कधीतरी एकांतामध्ये बसून विचार करा, आपण आपलाच विचार करा। आतापर्यंत माझ्या हातामध्ये कितीतरी नोटा आल्या आणि कितीतरी नोटा गेल्या, कितीतरी पैसा आला आणि कितीतरी पैसा गेला। मनुष्य सुखी झाला का? नाही दादा। पैशापासून, श्रीमंतीपासून जर सुख भेटलं असतं तर या जगामध्ये श्रीमंत माणसांना गोळ्या घेऊन झोपायची त्या ठिकाणी गरज पडली नसती। ऐका, पैशापासून श्रीमंतीपासून सुख भेटत नाही माझ्या दादांनो। तुम्हा मला सुख भेटावं असं वाटत असेल तर सत्संगती महत्वाची आहे। आणि पैशापासून जर या जगामध्ये सुख भेटलं असतं तर तुमची आमची श्रीमंती, तुमचा आमचा पैसा काहीच नाही महाराज। जगद्गुरु तुकोबरायांनी गात्यामध्ये 4-4.5 हजार अभंग लिहिले, पण एक अभंग असा लिहिला की त्या अभंगामध्ये राजा रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलेलं आहे। महाराज म्हणतात, किती श्रीमंत राजा रावण होता, किती पैसा होता त्याच्याकडे, किती श्रीमंती होती, किती गरज सोन्याची होती। महाराज म्हणतात त्याला सुद्धा सुख मिळालं नाही। किती श्रीमंत होता राजा रावण? कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्त कोटी शुद्ध कांचनाची। संपदा ये वडी
संपदा एवढी एवढी संपदा एवढी. किती श्रीमंत होता राजा रावण, त्याला सुख मिळालं का? शब्द ऐकले का तुम्ही? किती श्रीमंत होता ऐका. आपली श्रीमंती एका साईडला ठेवा, लक्ष देऊन ऐका. आपली श्रीमंती एका साईडला ठेवा आणि राजा रावणाची श्रीमंती मोजा, त्याला सुद्धा सुख मिळालं नाही. ऐका, महाराज म्हणतात कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची. किती कोटी? बोला किती? 1 कोटी. कशाची? काशी आणि तांब्याची. कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 म्हणजे 7 आणि कांचन म्हणजे सोनं. 7 कोटी घरं राजा रावणाची जाबुनंद नावाच्या सोन्याची होती. हे डुप्लिकेट नव्हतं, हर एक माल. कोणतं? जाबुनंद. भावार्थ रामायण वाचा कळल. जाबुनंद नावाची सोन्याची घरं होती 7 कोटी. एवढा श्रीमंत राजा रावण होता. असं म्हणतात राजा रावणाची 7 कोटी घरं गणेशदादा सोन्याची होती, पण राजा रावणाच्या प्रत्येक मालाला मागून पुढून दरवाजा होता. खिडक्या आणि दरवाजे सोडून द्या, मागून पुढून दरवाजा होता. दरवाजा कशावर उभा राहतो? चौकटीवर. बरोबर आहे. मागून पुढून दरवाजा होता. राजा रावणाच्या एका मालाला असे 2 दरवाजे होते. तर त्या ठिकाणी 7 कोटी घरं सोन्याची म्हणल्यावर 14 कोटी चौकटी झाल्या. आणि त्या एका चौकटीची किंमत, एक चौकट 22.5 क्विंटलची होती. अटॅक येण्या का त्याला? किती? 22.5 क्विंटलची चौकट नुसती सोन्याची, अशी 14 कोटी त्या ठिकाणी चौकटी. मग याचं मोजमाप तुम्ही करा. अजून ऐश्वर्य सांगू राजा रावणाचं. अरे 2 मिनिटं जर हा श्वास बंद झाला, वारा बंद पडला, तर आपण कोणीच जिवंत राहू शकत नाही माझ्या दादांनो. बरोबर आहे. हा वारा, तो वारा राजा रावणाची नगरी झाडण्यासाठी 2 टाइम जायचा. जगाला प्रकाश देणारा सूर्य राजा रावणाच्या नगरीमध्ये 2 टाइम दिवे लावण्यासाठी जायचा. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हा आम्हाला घाम आला माझ्या दादांनो, तर तुम्ही आम्ही घरामध्ये एसी फिट केली, कूलर आहे, फॅन आहे, पण राजा रावणाचा घाम पुसण्यासाठी, चंद्र यायचा शीतलता देण्यासाठी वरून राजा सडा टाकणारा होता. तुम्ही आम्ही गणपती बाप्पाच्या चतुर्थ्या धरतो, ते गणपती बाप्पा राजा रावणाच्या नगरीमध्ये राजा रावणाची गाढवं वळण्यासाठी होते. काय ओढायला? गाढवं. एवढा ऐश्वर्य संपन्न राजा रावण. 80,000 बायका. आताचे पोरं विचार करू नका, एक भेटन आहे का नाही. 25व्या वर्षापासून तयारी करायला लागते, तेव्हा 30व्या वर्षी बजेट बसतंय. 5 वर्ष पिच मध्ये खेळावं लागतंय महाराज. तवा कुठं तरी जमायला लागलंय, अवघड झालंय आता. ऐका, 80,000 बायका होता राजा रावणाला. किती? 80,000 बायका, 1 लाख पोरं आणि 1.25 लाख नातू. बरं झालं वाशिम जिल्ह्यामध्ये जन्माला नाही आला, आमदार खासदार दुसरे नाहीच. तो जन्माला आला असतात, पुरला असतं, रस्ते तरी झाले असते. विठाला विठाला एवढा श्रीमंत राजा रावण होता, एवढा पैसा होता. ज्याची 7 कोटी घरं सोन्याची होती, त्याला सुद्धा सुख मिळालं नाही. आपलं तोळा 2 तोळे कुठं बोटात गळ्यात घालून समाधान मिळणारे. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगाती कवडी गेली नाही. ऐका, राजा रावणा इतकी श्रीमंती आपल्याकडे येणं शक्य नाही. एवढा मोठा राजा रावण होता, त्याला सुद्धा सुख समाधान मिळालं नाही. ऐका, पैशापासून श्रीमंतीपासून सुख भेटले मनातून काढून टाका. जाऊ द्या, पैशापासून श्रीमंतीपासून नाही. बरं, पद भेटल्यानंतर सुख भेटतं का हो? पद पद बोला बोला बोला. पद नाही. बघा, पद भेटल्यानंतरही सुख भेटत नाही. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? बोला, तुम्ही राजकारणातले किडे राजा हो. कोण आहे? शिंदे साहेब. अहो, त्यांचं सोडून द्या. भारताचे पंतप्रधान कोण आहे? बोला बोला बोला. कोण? मित्र कोण आहे? नरेंद्र मोदी. मला सांगा, नरेंद्र मोदी 1 नंबरचं पद आहे. नरेंद्र मोदीनं जो शब्द मुखातून काढला, एखाद्या वेळेस तो सत्य होऊ शकतो. त्यांनी ठरवलं 370 कलम रद्द करायची केली. त्यांनी ठरवलं माझ्या रामलल्लाचं मंदिर बांधायचं, बांधलं. आता त्यांनी ठरवलं 22 जानेवारीला मूर्ती स्थापना करायची आहे. ऐका, 1 नंबरचं पद आहे की नाही? बोला 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 हो थोडं. 1 नंबरचं पद आहे. त्यांनी ठरवलं नोटाबंदी बंद करायची, करू शकतात. पुन्हा ठरवलं आता 2000च्या नोटा सुद्धा बंद झाल्या. आहे का नाही? मला माझ्याकडे लक्ष द्या. 1 नंबरचं पद आहे. जो शब्द मुखातून काढला तो सत्य होऊ शकतो. पण पंतप्रधान असून सुद्धा जीवन सुखी आहे का? बोला बोला.
अरे माझा शेतकरी राजा दिवसभर काम करतोय, 7 वाजता झोपला तर सकाळी 7ला उठतोय, पण पंतप्रधानाला सुद्धा 14 तास झोप येत नाही. 1 नंबरचं पद आहे, पण त्यांना सुद्धा सुख भेटत नाही. ऐका माझ्या दादांना, श्रीमंतीपासून सुख भेटल हे मनातून काढून टाका. एखाद्या पदापासून सुख भेटल हे मनातून काढून टाका. महाराज तर म्हणतात, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. लक्ष देऊन ऐका, यातना म्हणजे दुःख त्याला जास्ती असतं. पैशापासून श्रीमंतीपासून सुख भेटत नाही. मग तुम्हा मला सुख पाहिजे पुरुष मंडळी. काय पाहिजे? बोला बोला, काय पाहिजे? सुख. मग आपण मात्र सुखी का होत नाही? त्याचं कारण आहे. श्री महाराज म्हणतात, आपण सुखाचा मार्ग चुकलेलो आहोत. काय चुकलेलो आहोत? सुखाचा मार्ग. ज्या ठिकाणी सुख आहे तिथपर्यंत आपण आजपर्यंत पोहोचलेलो नाही. आम्ही सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो विषयामध्ये. ज्ञानोबराय म्हणतात, विषयामध्ये सुख आहे का? महाराज म्हणतात, विषयामध्ये सुख असलं तरी आवाज कमी करू नका, मला लगेच कळतं यातला किडा आहे मी. विठाला 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 विठाल विठल. ज्ञानोबराय म्हणतात, विषयामध्ये सुख असलं तरी बाबा फक्त विषय भोगण्यापुरतं आहे. आवाज द्यावं थोडा. कशाचा आहे? विषय भोगण्यापुरतं. ज्ञानोबराय म्हणतात, मनोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. विषयामध्ये संसारामध्ये आम्ही सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात, सुखही भेटल पण त्याच्यासाठी कधीतरी चांगलं कर्म करा, सत्कर्म करा. असोनी संसारी जी वेगवेगळू करी. लक्ष देऊन ऐका, धर्म कार्य करा. संसारामध्ये राहून सुद्धा तुम्ही परमार्थिक कार्य करून आनंद आणि सुख मिळवू शकता. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. त्याच्यातही सुख भेटल, पण आपण सुखाचा मार्ग चुकलेलो आहे. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. तुम्ही लिंबाचं झाड बघितलं का? लिंबाचं पुरुष मंडळी बोला ना. कशाचं? लिंबाचं. नाही बघितलं? गांजाचं बघितलं का? ते बघितलं म्हणा. लिंबाच्या झाडाची मुळी जर आपण उकरली बाबा, उकरली म्हणजे शब्द कळते ना, खोदली, आणि ती जर खोदून तिचा थोडा साल्टा आपल्या तोंडामध्ये टाकला तर लिंबाच्या झाडाची मुळी कशी लागती चवीला? बोला बोला बोला, कशी लागते? कडू. मग लिंबाच्या झाडाची मुळीच जर कडू आहे, त्याला येणारं जे काही फळ आहे ते सुद्धा कसं असणार? कडू. तसं ज्या विषयामध्ये, ज्या संसारामध्ये आपण फक्त आणि फक्त सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, महाराज म्हणतात तो विषय आणि तो संसार जर दुःखमूळ आहे, त्याला सुखाचे फळ कसे येणार? सुखाचे फळ त्याला येऊ शकत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, हरी बोल. नाही कोठे सुखाचा विचार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, विको विको सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. या मंडळीसाठी टाळी वाजवा एकदा जोरात. वा. एक वाक्य बोलू का? यांना खायला नसलं चालतं महाराज एक टाइम, पण साऊंड चांगला पाहिजे बरं. महाराष्ट्रातली टॉपची जोडी, टॉपची, ध्यानात घेऊन आहे का? महाराष्ट्र असा पिंजून काढलेला यांनी. तो मावळ गिवळ पुणे देहू वगैरे सगळं. लक्ष देऊन आहे का? काय चाललं होतं आपलं? असं होतं बघा, असं जाणकार पाहिजे. नाहीतर काही काही ठिकाणी आपण विचारावं काय चाललं होतं, ते म्हणजे तुला कशाला आणलं आहे. नाही, परवाच्या दिवशी त्या सटाण्याला कीर्तन होतं नाशिक जिल्ह्यामध्ये, सटाणा तालुका, आणि तिथूनच गेलो त्या ढाल सांगून घेऊन कथेऊन. गेल्यानंतर असंच थकलेलो आणि चांगलं कीर्तन रंगात आलं ना, असं विषयांतर झालं थोडं. एक आजी चांगलं कीर्तन ऐकायची, त्या 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 आजीसारखी, त्या मागं नका पाहू, या पुढच्या अशी कीर्तन ऐकायची. थोडं विसरलो बा मी, आणि विसरल्यानंतर मी त्या आजीला विचारलं, म्हटलं माय काय चाललं होतं आपलं सांग बरं. म्हातारी राहिली म्हातारीने चांगलं आठवलं. मी म्हटलं सांग ना. म्हातारी म्हणे सांगते, पण तसं नाही सांगत. म्हटलं मग? म्हणे कीर्तनाचे अर्धे पैसे मला देशील का? म्हटलं मलाच 11 देणार आहे, त्यातले 5.5 तुला द्यायचे म्हणजे आत्महत्या करणार नाही. आणि रोड असा
केला इशारा जाता जाता विठाला विठाला दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार शब्द आहे का विचार सुद्धा नाही सुख सोडून द्या महाराज विचार सुद्धा सुखाचा नाही तर सुख सोडून द्या सुख भेटला असतं तर कुणाचं वय 65 वर्षाचं झालंय कुणाचं 70 वर्षाचं झालंय विषयामध्ये संसारामध्ये सुख भेटलं असतं तर आपली तळमळ थांबली का बघा आणि ऐका महाराज म्हणतात सुखही भेटल पण तुमची वाढलेली आशा थांबवा खुंटीत करा ज्ञानोपरा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात सुख आपल्या जवळच आहे पण आहे तेवढ्या समाधान मानण्याचा प्रयत्न करा तुमच्या आमच्या दुःखाला कारणीभूत आहे बाबा फक्त आपली वाढलेली आशा वाढलेला लोभ आणि जशी जशी विषयामध्ये संसारामध्ये आशा वाढते तसं तसं माणसाला दुःख भोगावं लागतं बघा जशी जशी आशा वाढते तसं तसं माणसाला दुःख भोगावं काय देवानं कमी केलं आपल्याला काय देवानं कमी केलं दादा सगळं असून सुद्धा आपण सुख समाधान मानण्याचा प्रयत्नच करत नाही ना मला भेटलं पाहिजे का मरतो काय काही काही लोकांच्या चेहऱ्याकडे पाय आपण तर एवढे कमवून ठेवलंय महाराज एवढं कमवून ठेवलंय लक्ष देऊन आहे का एवढं कमवून ठेवलंय पण त्याचा उपभोग कधी घेत नाही बँकेत कोटी आणि धोत्राला गाठी आहे का नाही कधीच खरचणार नाही दान धर्म करणार नाही पंक्तीनी वारकऱ्याला चहा माहित नाही गाडीत उतरला की हरिपाठाल होय आणि कीर्तन झालं की गाडीत बैस असं नाही तर कधी चहा नाही या महाराज काही लागतं का अनाथ गोरगरिबांचे विद्यार्थी सांभाळता आम्हाला देवानं दिलंय घ्या सडळ हातानं कधीच नाही आपण कधीच नाही बरं काय दिल्यानंतर आपण सुख मिळवू काय दिल्यानंतर आपलं समाधान पावल महाराज अवघड झालंय आणि तुमच्या आमच्या दुःखाला कारणीभूत आहे वाढलेली आशा देवान 2 हात दिले हो आपल्याला 2 हात दिले पण भगवान परमात्म्यानं जन्मताच एखाद्या माणसाला हात दिला नाही कधीतरी त्याचा विचार करा देवान 2 पाय दिले ना दादा 2 पाय दिले पण जन्मता एखाद्या माणसाला पायच नाही त्याचा कधीतरी विचार करा ना चांगलं बोलता येतं ऐकता येतं शरीर चांगलं दिलंय देवाच्या कृपेने 4 पत्राचं का होईना आपलं हक्काचं घर आहे पण काही माणसं आजही आमच्या डोळ्यासमोर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत भाड्याच्या घरात राहतात देवानं हक्काचं 4 पत्राचं दिलं तरी सुख माना देवाच्या कृपेने 1 एकर का होईना जमीन आपल्या घरी हक्काची आहे ज्याला पाऊल टाकण्यासाठी सुद्धा स्वतःची हक्काची जमीन नाही कधीतरी त्यांचा विचार करा ना मग एवढं असून सुद्धा आपण मन जर स्थिर नसल समाधान सुख जर आपण मानत नसल तर काय भेटल्यानंतर आपण मानू तुमची आमची वाढलेली आशा आपल्या दुःखाला कारणीभूत आहे लक्षात नाही का जसं जसं माणसाचं दुःख वाढतं तसं तसं माणसाची आशा वाढते तसं तसं माणसाला दुःख भोगावं लागतं मी दृष्टांत सांगतो भजन करा विठाला 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 आशा वाढली की दुःख वाढतं लक्ष देऊन ऐका थोडं 4G 5G ऐका अय शंकरपाळ्या कुठं चालला बस खाली बस जाग्यावर मूत काय नाही होत बस जातं जिरून चटई खाली बस विठाला 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 माझ्याकडे लक्ष द्या आशा वाढली की दुःख भोगावं लागतं ऐका आमच्या गावामध्ये गणेश बाबा आता 8-10 दिवस झाले एक म्हातारं वारलं मेलं म्हातारं ते तुमच्याकडे मारतात का लोक मारावं लागतं सप्ताहाला आड येणारे ऐका 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 माझ्याकडे लक्ष द्या बोलू नका म्हातारं वारलं पण मरायच्या अगोदर ते थकलं होतं त्याचे त्याचे मुलं मुंबई वगैरे त्या ठिकाणी पुण्या ठाण्यासारखे राहायचे आले MD वगैरे डॉक्टर वगैरे साधारण त्या ठिकाणी होते BHMS वगैरे शिक्षक होते त्याचे मुलं आल्यानंतर डॉक्टरकडे नेलं म्हाताऱ्याला साखरखेडा शेंदूरजन शिंदखेड राजा जालना नेलं डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या बाबाला कुठं हलवू नका डुलवू नका कारण आता हे 2-4 दिवसामध्ये जाणार वय झालंय जीर्ण झाले कुठं नेऊन फायदा आशा पहा आशा वाढली की दुःख भोगावं लागतं ऐका तेवढ्यामध्ये त्यांनी घरी आणलं आमच्याकडे अशी पद्धत आहे बाबा आता एखादा अनुमान प्रमाण म्हणतात त्याला अंदाज एखादा वयस्कर मनुष्य जर 4-2 दिवसामध्ये जाणार आणि तो जर अगोदर क्वाटवर बाजावर असला तर आमच्या इकडे त्याला खाली जमिनीवर टाकतात तुमच्याकडे कसं काय कवरी लटकावतात नाही भागाभागामध्ये फरक असतो ना बरोबर आहे नाही आमच्या भागात वेगळा फरक आहे कीर्तन झाल्यानंतर फरक बघा महाराज होते 1-2 वर्ष आमच्या गडावर कार्यक्रमाला आमच्या इकडे कीर्तन झाल्यानंतर सगळी महिला मंडळी पुरुष मंडळी नारदाच्या गादीचं दर्शन घेण्यासाठी येतात कीर्तनकार इथं उभं राहायला म्हणजे कीर्तनकाराचं नाही कुणाचं नारदाच्या गादीचं दर्शन घेण्यासाठी येतात तुमच्याकडे कसं काय असंच आहे का वा वा चांगलं आहे पण आमच्याकडे दर्शनाला आले की महिला पर्समध्ये हात घालतात किंवा पिवसीमध्ये हात घालतात
माणसं खिशात हात घालतात, 200 500 1000 इथं नारदाच्या गादीवर टाकतात. तुमच्याकडे कसं काय हा? कीर्तनकाराकडून घेतात, मग तुम्ही येऊच नका. विठाला विठाला कीर्तनकारच गोत्या ते कोरोनापासून, त्याच्याकडून काय घेता तुम्ही? ऐका, ते बाबा जमिनीवर टाकले आणि जमिनीवर टाकल्यामुळं त्या ठिकाणी आता पुढून पोरं वगैरे सगळे लोक बसले. त्या ठिकाणी पाहुण्यांना बोलवलं. आता बाबा आपल्याला सोडून आशा बघा. आणि मोठा मुलगा मुंबईला राहत होता. येता येताना जालना संभाजीनगरहून त्यानं थोडा काजू बदाम आणले आणि आणल्यानंतर छोट्या सुनबाईनं लगेच त्याच्या पत्नीनं त्या ठिकाणी म्हाताऱ्याला थोडा काजू बदामाचा शिरा केला. गणेश बाबा म्हाताऱ्याला चमच्यानं खाऊ घातला. गिटनं पण चमच्या आत जाऊस तर खाऊ घातला म्हाताऱ्याला. असा चमच्यानं शिरा टाकला पोटामध्ये. म्हातारं थोडं डोलू लागलं, जीवात जीव थोडा आला. मग म्हाताऱ्याला बोलता येत नव्हतं, टक टक पाहू लागलं पोपटासारखं. म्हातारं पुरं पुढं बसेल होते. आशा बघा आशा. आणि तेवढ्यामध्ये म्हाताऱ्यानं मोठ्या पोराकडं पाहिलं आणि पाहिल्यानंतर जुनं घर होतं मालदाचं त्या मोठ्याल्या भीती मातीच्या. म्हाताऱ्याकडं त्या ठिकाणी म्हाताऱ्यानं पोराकडं पाहिलं आणि इकडे भिंतीकडे असा हात उचलत नव्हता तरी बलजबरीन उचलला म्हाताऱ्यानं आणि या भिंतीकडे हात केला. आणि कसं करायचं म्हातारं? हांडा कोण म्हणला? हांडा हा 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 हांडा काढा काय कोणाचा? अशा ही चुकाट्यात हात घालू नका. म्हाताऱ्यानं असा हात केला महाराज आणि इकाच्या भीतीखाली इकडं असा इशारा केला. आता असा हात केला त्याने बरोबर सांगितलं. असा हात केला आणि इकडल्या भीतीकडे केला. पोरानं अनुमान प्रमाण अंदाज ओळखला. ज्या अर्थी आपल्या बाबाचं मरण जवळ आलंय आणि जाता जाता बाबा या जुन्या भिंतीकडे पायाकडे हात करतात असा असा करून. त्या अर्थी जुन्या काळामध्ये भावकीचं 2-4 किलो सोनं मडक्यात गाडग्यात हांड्यात घालून ठेवलेलं जुन्या काळात होतं सोनं, आहे की नाही? होतं, बरोबर आहे की नाही? या भिंतीखाली ठेवलं. असा हात केला आणि सोनं सांगितलं म्हटल्यानंतर पोरग जाग्यावर बसला असेल का? हा बोला बोला बोला, बसला असेल का? नाही महाराज. त्याची आशा वाढली, आशा लोभ वाढला. पोरान म्हातारं दिलं सोडून. जुनं मालदाचं घर होतं. 4-5 लोक कामाला लावले आणि इकडची भिंत दिवसभर 10 फूट खाली घातली. काहीच सापडलं नाही. दुसऱ्या दिवशी परत म्हातारा असं हात घालायचं, असं म्हणायचं ना, असा हात. ही भिंत पाडली, पाठीमागची पाडली, इकडली पाडली. खांबावर घर उभं राहिलं, लाकडी खांबावर. सुपडा साफ झाला घराचा. कशाच्या पायी? आशा. घर तर पडून बसलं. पोराने विचार केला ना, आता जर घर पाळलं, ज्या अर्थी आपले बाबा असा हात करतात, ज्या अर्थी आपले बाबा असा हात करतात त्या अर्थी सोनं नक्की असलं. पण बाबाचं वय झाल्यामुळं बाबाला काही खालतं वरतं झालं असं आठवणं, खालतं वरतं झालं असं आठवणं. काय करावं लक्षात नाही का? काय करावं? पोरग हुशार होतं. हे BHMS होतं. पण या मोठ्या डॉक्टरला फोन केला, MD डॉक्टरला, हा अनुभवी. आणि डॉक्टर साहेब आलं. पोरग म्हटलं, का हो डॉक्टर साहेब, आमच्या बाबाचं मरण जवळ आलं. पोरायचं प्रेम बघा म्हाताऱ्या. वा इकडे लक्ष द्या बाबा, लक्ष देऊ नाही का? डॉक्टर साहेब, असं एखादं इंजेक्शन आहे का की ते इंजेक्शन दिल्यानंतर आमचे बाबा 5-10 मिनिटं बोलू शकतात? किती मिनिटं? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं म्हातारं बोललं, हांडा सांगितला. मग म्हातारं मेलं तरी? म्हाताऱ्या हो सावधान राहा. मग म्हातारं मेलं तरी? डॉक्टरनं सांगितलं बा 1 लाख रुपये इंजेक्शनाची किंमत आहे. 2 मिनिटं त्या इंजेक्शनाची पावर आहे. दिल्यानंतर बाबा बोलू शकल. लगेच त्या डॉक्टरनं सांगितलं, लवकर या, समृद्धी महामार्ग झालाय म्हणे जवळ, फास्ट या म्हणे. डॉक्टर आले. 1 पेटी म्हणजे 1 लाख रुपये मोजून घेतले आणि म्हाताऱ्याला इंजेक्शन सुद्धा, बोला बोला, इंजेक्शन सुद्धा दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर 2 मिनिटं म्हातारं बोललं. म्हाताऱ्यानं हांडा ठेवला होता का? कसं हात करायचं म्हातारं? बोला बोला, कसं हात करायचं? असा. सगळ्याला वाटतं आता बाबा हांडा सांगते कुठं ठेवेल, पण म्हाताऱ्यानं हांडा नव्हता ठेवेल आणि उंडा नव्हता ठेवेल. म्हातारा असा हात करायचं. म्हातारं बोललं, पण काय बोललं आहे का रे म्हणे पोराओ, माझं मरण जवळ आलं. सुनबाईला सुद्धा संसाराची अक्कल नाही. 4-4 गाठीचं धोतर नेसून आम्ही संसार केला. तुम्हाला आठवण कशी राहत नाही म्हणे. मी जाता जाता एक गोष्ट सांगायची राहिलो म्हणे तुम्हाला. मला वाटलं ती तशीच राहील म्हणून 10 दिवसापासून तडफड चालली. मी असं करू जाता जाता हे सांगायचंय म्हणे मला तुम्हाला, की शेजारच्या गंगूबाईनं आपली पीठ चाळायची चाळणी नेली. ती चाळणी घेऊन या. अहो बघता काय मेलन म्हातारं चाळणी सांगून? मला सांगा, आशेपायी म्हातारं सुद्धा गेलं. आशेपायी घर सुद्धा गेलं. आणि आशेचे बनले तुका म्हणे वाया गेले. टाळी तुका म्हणे वाया गेले. तुका म्हणे वाया गेले. आशेचे बनले
आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. म्हणून आशा किंवा सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिन पावला माया वेष्टीला जीव माझा. सर्व असून जर आपण सुख मानायला तयार नसेल तर सुख भेटणार नाही. संसारामध्ये विषयामध्ये जशी जशी आशा वाढते तसं तसं माणसाला दुःख भोगावं लागतं. तुकोबरायांनी या जगाकडे बघितलं. त्यांना दिसून आलं की या ठिकाणी हे संसारामध्ये विषयामध्ये पदामध्ये सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुकोबराय सांगतात बाबांनो या विषयामध्ये संसारामध्ये सुख नाही. आम्ही संसार त्या ठिकाणी करत करत पुढे गेलो आम्हाला अनुभव आला आणि म्हणून आम्ही सांगतो संसारामध्ये सुख नाही. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ते बी ओरिजिनल अविनाशी कधी न विटणारं सुख पाहिजे असेल तर तुकाराम महाराज म्हणतात ते सुख फक्त आणि फक्त कुणाच्या संगतीमध्ये आहे. संतांच्या संगतीमध्ये आहे. अभंगाचं पहिलं चरण. सुखावसे हे चिठाई सुखावसे हे चिठाई जे सुख तुम्ही आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो ते सुख महाराज म्हणतात कुठं आहे. लक्ष देऊन आहे का. चकारात्मक सांगतात तुकोबराय सुख वसे हेच ठाई. याच ठिकाणी सुख आहे. किती 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 बहुपायी संताचे. बहु म्हणजे किती हो. बहु म्हणजे किती. ज्याचं मोजमाप केल्या जात नाही व करता येत नाही त्याला बहु म्हणतात. एखाद्या माणसाला आपण विचारलं का हो दादा का हो बाबा समुद्रामध्ये किती लिटर पाणी आहे हो मोजमाप केलं जाईल का. सांगता येईल का नाही. तसं संतांच्या संगतीमध्ये किती सुख आहे त्याचं मोजमाप केल्या जात नाही. पण त्याच्यासाठी संगत महत्वाची आहे आणि ती संताची. विठाला विठाला विठाला. महाराज म्हणतात मी संताची संगती केली मला सुख प्राप्त झालं. संगत महत्वाची आहे बरं का पुरुष मंडळी जीवनाची. बघा जन्माला आल्यानंतर कोणताच मनुष्य वाईट नसतो माझ्या दादांनो. मनुष्य जो बिघडतो ना तो फक्त संगतीने बिघडतो. कशानं बिघडतोय बघा. जन्माला आल्याबरोबर तुमचा शेजारचा तुमच्या घरातला मुलगा दारू पितो का तंबाखू खातो का. बोला बोला बोला. नाही. तो जशा जशा लोकांच्या सानिध्यामध्ये जातो तसं तसं त्याचं जीवन घडत असतं माझ्या दादांनो. लक्ष देऊन आहे का. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संगत सुद्धा महत्वाची आहे. महिला मंडळी काय महत्वाची आहे. बोला बोला. ए मंथरा मावशी काय महत्वाची आहे. संगत महत्वाची. एकल्या मंथरेमुळे राजा त्या ठिकाणी जे रामचंद्र प्रभूला दुसऱ्या दिवशी राजगादी भेटणार होती. कैकईनं मंथरेची संगती केली त्या रामचंद्र प्रभूला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. हे परिणाम कशाचा आहे.
संगतीनं जशी जशी तुम्ही संगती कराल तसं तसं तुमचं जीवन घडल. मृदंगाचार्याची संगती करा, 1-2 वर्ष मृदंग वाजवल्याशिवाय राहणार नाही. या मुलांनी कुणाची संगती केली? आमच्या गुरुजीची संगती केली. चाली म्हणतात, पावल्या कळतात, हा संगतीचा परिणाम आहे. मृदंगाचार्याची संगती करा, मृदंग वाजवल्याशिवाय राहणार नाही. गायकाची संगती करा, एखादी चाल म्हटल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनकाराची संगती करा, कसं तरी 1-1.5 तास का होईना कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही. टाळकऱ्याची संगती करा, टाळ वाजवल्याशिवाय राहणार नाही. पिनाराची संगती करा, फुटाने खाल्ल्याशिवाय राहणार नाही. हा संगतीचा परिणाम आहे. विठाला विठाला एकताची चिंधी मन धावे, एकताची चिंधी मन धावे, एकताची चिंधी मन धावे, एकताची चिंधी मन धावे. पैसा चोरा पासी तैसी होय बुद्धी, पैसा चोरा पासी तैसी होय बुद्धी. पैसा चोरा 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 होय बुद्धी, हरी बोल. पैसा चोरा पासी तैसी होय बुद्धी. पैसा चोरा पासी तैसी होय बुद्धी, पैसा चोरा पासी तैसी होय बुद्धी. देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी मन धावे. पैसता चोरा पाशी तैशीच होय बुद्धी. आपण सुद्धा त्या ठिकाणी चोऱ्याच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर चोरी करायला वेळ लागणार. आणि संगत महत्वाची. आणि एक वाक्य बोलू का? झालं माझं कीर्तन, 15 मिनिटं राहिले. लक्ष देऊन ऐका. जशा जशाची आपण संगती करतो तसं तसं माणसाला काय करावं लागतं? जीवन घडत असतं. चांगल्या, आणि एक वाक्य बोलू का? एकदा का तुम्ही चांगल्या माणसाची संगती केली ना, माझ्या दादांनो हात जोडतो तुमच्या पुढे, ऐका. एकदा का चांगल्या माणसाची संगती केली ना, ज्या माणसाचा हात पकडून आपण मोठे झालो, आयुष्यभर त्या माणसाचा हात कधी सोडू नका. नाहीतर जीवनामध्ये पश्चाताप आल्याशिवाय राहणार नाही. ज्या माणसानं आपल्यावर उपकार केले, लहानचं मोठं केलं, आपला संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न केला, या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये आपली कीर्ती, आपलं नाव रूपाला आणलं ना, त्या माणसाचा हात कधी सोडू नका. आणि अशा चांगल्या माणसाचा हात जर तुम्ही सोडाल ना, तुमचं जीवन हे नरकमय झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला जशी संगती करू तसं माणसाचं जीवन घडतं. सांगून देतो, दृष्टांत सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. चांगल्याची संगती केल्यानंतर सोडू नका. तुम्हाला बाजार कुठला आहे? बाजार बोला बोला, हो बोला. कुठला? मालेगाव. मालेगावचा बाजार आहे. बाजाराच्या दिवशी आजीबाई टमटम मध्ये बसली. ते दोरी ओढून चालू करायचं, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? ॲटो ॲटो ॲपे ॲटो टमटम डुगडुगू. त्याच्यात आजीबाई बसली. मालेगावच्या बाजारात गेली. संगत बघा. मालेगावच्या बाजारामध्ये गेली आणि बाजार वगैरे सगळा घेतला गणेश गुरुजी म्हातारीना. आणि म्हातारी एका जनरल स्टोअरवर गेली आणि जनरल स्टोअरवाल्याला, किराणा दुकानावाल्याला विचारलं, दुकानदार, तुमच्या दुकानामध्ये एखादी खाली झालेली भरणी आहे का? संगत बघा, चॉकलेटची वगैरे. दुकानदारानं सांगितलं, आहे ना आजी, भरपूर ढिगाणं पाडल्यात. बर 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 बर. पिशवीतले 10 रुपये आजीनं काढले, दुकानदाराच्या हातावर ठेवले आणि आजीनं 10 रुपयाची ती भरणी आपल्या पिशवीमध्ये टाकली आणि घरी आणली. टमटम मध्ये बसून धूळ खात बसलेली भरणी होती. कळालं? धूळ खात कोपऱ्यामध्ये पडलेली भरणी आजीबाईनं घरी आणली, आतून बाहेरून स्वच्छ केली, उन्हात उलटी टाकली, कोरडी केली. आणि तीच आजीबाई दुसऱ्या दिवशी सकाळी, ज्या घरी तूप विकल्या जातं गावात, तूप, तूप तुमची आहे का? तूप बघा बघा बघा, तूप आहे का? आहे. काय किलो आहे? आम्हाला भाव माहीत नाही, आम्ही फुकटचं खातो. आज भरपूर खाऊ घातलं त्या गावात आम्हाला. 700 रुपये. आमच्याकडे 1000 रुपये. तुमच्याकडे 700 म्हणजे शेपुडीचं आहे काय मग? आहे का? 1000 रुपये किलो आहे. 1000 गावरान गाईचं. कशाचं आहे? 1000 रुपये किलो. आजीबाईनं 10 रुपयाची भरणी आणली, पालती घातली आणि मग आजीबाईनं 1000 रुपये किलोचं तूप आणलं. पुरुष मंडळी, किती रुपये किलोचं? बोला बोला. हा, 1000 रुपये किलोचं तूप आणलं, कडवलं, गरम केलं, पुन्हा थंड म्हणजे शांत केलं आणि ते तूप आता त्या भरणीत टाकलं. कशात टाकलं? भरणीत टाकलं. आता भरणीत कुणाची संगती केली? बोला बोला. कुणाची संगती केली?
तुपाची संगती केली. आता महिला मंडळी तुम्ही बोला आणि त्यातल्या त्या सासा बोला. सासा महिला मंडळी मला सांगा, तुम्ही तुपाची भरणी कुठं ठेवता माय? गॅसच्या वट्यावर, चुलीच्या वट्यावर, कुठं कुठं? तुमच्याकडे तुपच खात नाही काय लोक, त्यामुळं रामच राहिला नाही गड्या तुमच्यात. कुठं ठेवता तुपाची भरणी? अलमारीमध्ये बाबा. कुठं? अलमारीमध्ये. आणि अलमारीची चाबी सुनबाईच्या कमरेला. होय सासा हो? नाही, सासूबाईच्या कमरेला. लाडका जावई पोरगी आली तेव्हाच म्हातारी पिशवी सोडती, चाबी सोडती, नाहीतर काढत नाही. ऐका, 10 रुपयाची भरणी होती, धुळकात बसली होती. तुपाची संगती केली, परिणाम राहण्याचं ठिकाण बदललं. ऐका, अलमारीमध्ये भरणी गेली, परिणाम राहण्याचं ठिकाण बदललं. घरातल्या मालकीनीशिवाय त्या भरणीला हात लावायचा कुणाचा अधिकार नाही. संगत बघा. पण परिणाम काही दिवसानं न जाणो तुपानं त्या ठिकाणी किंवा भरणीनं तुपाची संगती सोडायला पाहिजे होती का? सोडली बा. सोडली म्हटल्यानंतर सोडायला पाहिजे नव्हती. उच्च कोटीतील अर्थातच उंच गेलेली भरणी चांगल्या ठिकाणी बसायला भेटत होतं, मालकीनीशिवाय कोणी हात लावत नव्हतं. पण परिणाम त्या भरणीनं तुपाची संगती सोडली. सोडल्याबरोबर म्हातारी हुशार होती, कारण ती राजुऱ्याची होती. म्हातारीने लगेच पुन्हा ती तेलकट भरणी आतून बाहेरून घासली आणि घासल्यानंतर परत पालती घातली, कोरडी केली आणि म्हातारी परत गावातल्या किराणा दुकानात गेली आणि 1 किलो मीठ आणलं. मीठ आता काय आणलं? बोला बोला बोला. काय आणलं? मीठ. आता मीठ काय किलो आहे तुमच्या इकडं? 10 रुपये किलो. ते गोण्या कधी बाहेरच पडेल महाराज किराणा दुकानाचे, आहे का नाही? 10 रुपये किलोचं मीठ आणलं, भरणी टाकलं. आता मला सांगा, भरणीनं कुणाची संगती केली? मिठाची संगती केली. तुपाची संगती केली होती, अधिकार वाढला होता. लक्षात नाही का? अलमारीमध्ये गेली होती. आता मिठाची संगती केली. आता महिला मंडळी, तुम्ही मिठाची भरणी कुठं ठेवता माय? अलमारीमध्ये, लॉकरच्या आत, गॅसच्या वाट्यावर, आणि खेड्यापाड्यानं चुलीच्या वाट्यावर. चुलीच्या वाट्यावर भरणी आली गणेश गुरुजी, आणि 15 दिवसामध्ये भरणी तापू 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 भरणीचं थुत्तर एका साईडलं, बुड एका साईडलं, वाकलीनं भरणी. सगळ्याच्या घरात अशाच भरण्या आहे, माया बी घरात आहे. बरोबर आहे की नाही? 15 दिवसात भरणीचं थुत्तर एका साईडलं, वाकली भरणी प्यारेली झाला, तिला अपंग झाली ती. संगतीचा परिणाम बघा. आणि दिवाळीचा सण झाला, तुळशीचे लग्न लागले, म्हातारीच्या नातीचं लग्न करायचं होतं, पाहुणे येणार होते आणि आल्याबरोबर चूल वाटतच होती. म्हातारी म्हणी, ही भरणी आपल्या घरात आता ठेवणं चांगलं नाही. म्हातारीनं मीठ खाली टाकलं आणि मीठ खाली टाकलं, भरणी इसळली आणि ती भरणी फेकून नाही दिली. म्हातारी हुशार होती, कारण ती राजुऱ्याची होती. म्हणे भरणी 10 रुपयाची आणले, वापर करून घ्यायचा. मीठ टाकलं, भरणी इसळली आणि त्या भरणीला एक तार लावला. चालली पांदिल भरणी. काय लावला? तार. सांगा, भरणी कुठं गेली? नरकामध्ये गेली. कुठं गेली? ऐका, हसू नका, मी त्या भरणीचं सांगत नाही माझ्या दादांनो, या शरीर रूपी भरणीचं सांगतोय. ही शरीर रूपी भरणी सुद्धा जशा जशाच्या संगतीमध्ये जाते, तसं तसं या शरीर रूपी भरणीचं काय घडत असतं? जीवन घडत असतं. पतन उद्धार संघाचा महिमा. किंवा महाराज म्हणतात, विठाला विठाला विठाला, एक नाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू कुसंगे नाडीला साधू तैसा तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा. वा वा संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. हा संगतीचा परिणाम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर सुख भेटावा असं वाटत असेल तर तुम्ही संगती चांगली करा आणि ती संताची संगती करा. कारण सुख कुठं आहे? संताच्या संगतीमध्ये आहे. सुख वसे हेची ठाई. किती याच ठिकाणी चक्रात्मक सांगतात व्याकरणाच्या दृष्टिकोनानं, याच ठिकाणी सुख आहे. किती?
बहुपायी संताची, ज्याचं मोजमाप केल्या जात नाही असं सुख संताच्या संगतीमध्ये आहे. तुकाराम महाराज सांगतात, मी तुम्हाला सांगतो असं नाही, तर मी सुद्धा काय केलं, संताची संगती केली. अभंगाचं दुसरं चरण. टाळी वाजव, टाळी वाजवा, वा वा वा, छान छान. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, सुख वसे हेची ठाई बहुपायी संताचे. महाराज सांगतात सुख याच ठिकाणी आहे, किती बहु, आणि संतांच्या संगतीमध्ये सुख असल्यामुळं विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, ऐका 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 ऐका, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. लक्ष द्या, थोडं इकडे लक्ष द्या, कीर्तनामध्ये विक्षेप करू नका, इकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात याच ठिकाणी सुख आहे, किती सुख वसे हेची ठाई बहुपायी संताची. संताच्या संगतीमध्ये सुख असल्यामुळं महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगतो असं नाही, तर मी सुद्धा काय केलं, संताची संगती केली. म्हणून केला वास नाही नास तये ठाई. वस नावाचा धातू आहे व्याकरणामध्ये, भांडारकर मध्ये, त्याला ती हा प्रत्यय लागला. वस वसती म्हणजे राहण्याचं ठिकाण. मी संतांच्या पायाचा त्या ठिकाणी वास केला, त्यांची संगती केली. का केली, तर नाही नास तये ठाई. विठाला 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 विठाला. चहा आला होता काय काय? चहाचा टाइम झाला आहे, 5 मिनिटात चहा आणतो मी. पण फक्त इकडं पहा, फक्त 5च मिनिटात तुम्हाला चहा पाचतो. इकडं लक्ष द्या, फक्त 2 चरण राहिलेत आपले. काय काय माहिती का, कीर्तनामध्ये विक्षेप नको हो, ऐक नाही. त्याची पै मरण. महाराज म्हणतात काही काही ठिकाणी बेंडूक होऊन जन्माला यावं लागतंय कीर्तनामध्ये विक्षेप केल्या नंतर. एवढ्या लांबून लांबून महाराज मंडळी बोलवायची आहे का नाही. आज 4 तास कथा करून आलोय महाराज, आवाज सुद्धा बसला. पण मंगेश दादाच्या प्रेमामुळे यावं लागतं, कारण प्रेमळ माणूस आहे का नाही. कधी त्या ठिकाणी कोण्या संकटामध्ये धावून येईल सांगता येणार नाही. प्रेम महत्वाचं आहे पैशापेक्षा, म्हणून तुमच्या इथं आलो. नाही तर त्यांना मी नाही म्हटलं होतं, कारण एवढ्या दूरवरनं एक तर वेळेवर ड्रायव्हर भेटणं. लक्ष देऊन ऐका थोडं. विठाला 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 विठाला. अरे बाबा ने ना तिकडं ती चहा फेकणं नालीत, अजून कीर्तनच व्हायचंय. कायच करा. 2 मिनिटं थांब बाबा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. 2 मिनिटं लक्ष द्या. अभंगाच्या
दुसऱ्या जन्मात महाराज म्हणतात संतांच्या संगतीमध्ये सुख असल्यामुळे मी संतांची संगती केली म्हणून केला वास नाही नास तये ठाई. संतांच्या संगतीमध्ये महत्वाची गोष्ट नाशाची भीती नाही. मनुष्य वाय कारणे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, वाया जाऊ शकत नाही. संतांच्या संगतीमध्ये नाशाची भीती नाही. संतांच्या संगतीमध्ये सुख भेटतं आणि नाशाची भीती नाही, परिवर्तन होतं. म्हणून माझ्या तुकोबरायाने ठिकठिकाणी भगवंताकडे एकच मागणी मागितली, काहीच मागितलं नाही, मला फक्त आणि फक्त संतांची संगती दे. तुकोबराय म्हणतात देवा पांडुरंगा ए माय बापा, पुढचा जन्म मला नाही मनुष्याचा भेटला तरी चालेल र, पण संत ज्या नानी घरात स्नान करतील ना त्या नानी घरातला किड्याचा जरी जन्म दिला मला तरी चालतो. महाराज म्हणतात देवा पुढचा जन्म नाही मनुष्याचा दिला तरी चालतो, पण संत ज्या नानी घरात स्नान करतील त्या नानी घरातील किड्याचा मला जन्म दे, फक्त संतांची संगती दे. महाराज म्हणतात त्या संतांचं उष्ट अन्न मी सेवन करील, त्यांच्या अंगणामध्ये लोळील, सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी, आणि वैष्णवांचे नानी होईन किडा. वैष्णव म्हणजे संत ज्या नानी घरात स्नान करतील त्या नानी घरातील किड्याचा जरी जन्म दिला तरी चालतो, पण मला काय दे देवा, संतांची संगती दे. का? संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. म्हणून महाराज म्हणतात म्हणून केला वास नाही नासत ये ठाई. महाराज म्हणतात संतांच्या संगतीमध्ये नाशाची भीती नाही, म्हणून मला ते सुख प्राप्त झालं. मी संतांची संगती केली. परिणाम संतांची संगती केल्यामुळं जी गोष्ट मला पाहिजे होती ती भेटल्यामुळं माझ्या जीवनामध्ये आनंद झाला, आणि आता मला कुठं जाण्याची गरज राहिली नाही, हाली चाली करण्याची गरज राहिली नाही. महाराज म्हणतात न करवे हाली चाली. तिसऱ्या चरणात सांगतात निवारली चिंता आहे, माझी चिंता सर्व नाहीशी झाली, मला हाली चाली करण्याची गरज नाही. महाराज म्हणतात नेमकं हाली चाली करण्याची गरज नाही म्हणजे महाराज तुमचं जीवन, महाराज म्हणतात आज संतांची संगती केल्यामुळं माझ्या जन्माला आल्याचं काही सार्थक झालं, ते संतांमुळं. महाराज म्हणतात ना जन्म आलो त्याचे आजी फळं झाले साचे. कशामुळे? तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला. परिणाम भय निरसली खंती, हे बघण्यासाठी मी कृतकृत्य झालो होतो. आता इच्छा केली ते महाराज म्हणतात काळ जरी आला आता काळ तो माझ्यावर बळ करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. म्हणून महाराज म्हणतात संगतीचा परिणाम हा आहे की माझी सर्व चिंता नाहीशी झाली. महाराज म्हणतात ना उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. चिंता वारली म्हणजे नाहीशी झाली, आणि ज्या संतांच्या कृपेने माझं दुःख नाहीसं झालं, मला सुख प्राप्त झालं, त्यांच्या चरण रजाचा महिमा मी काय सांगू. महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे वा वा निवेदन म्हणे निवेदनो तुका म्हणे निवेदनो रजतनो लागता रजतनो लागता मनमुनी केला वास मनमुनी केला वास ओ रजकानो लागता रजकानो लागता मनमुनी नाही केला वास मनमुनी केला वास नाही नाच दये ठाई नाही नाश तये ठाई नाही नाच दये ठाई
लक्ष द्या. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे निवे तनू रजकनू लागतात. तनू या शब्दाचा अर्थ शरीर. तापलेलं शरीर कशानं शांत होतं तर संतांच्या रजकणानं. आणि म्हणून महाराज म्हणतात ते माझं शरीर शांत झालं, मला सुख प्राप्त झाल्यामुळे तुका म्हणे निवे तनू रजकनू लागता मनवनी केला वास नाही नासत ये ठाई. अभंगाचा सरळ अर्थ संपला. जाता जाता दोन गोष्टी सांगणार. एकदा ज्ञानेश्वर माऊली भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली माऊली गीता घे गीता. टाळी वाजवा टाळी वाजवा. झालं कीर्तन. टाळी, टाळी, टाळी. एक दोन. कीर्तन झालं नाही. इकडं लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. ओय गंगाधर बैस खाली. जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगणार आहे. किती लोकसंख्या आहे आपल्या गावची बाबा? लोकसंख्या 2,000-2,500 3,000 हा 3,500. बापरे बापरे बापरे. हे तर एका कोपऱ्यातले कॉलनीतले दिसते. बाकीचे का पाकिस्तानच्या बाँड्रीवर गेले का युद्ध करायला? काय झालंय महाराज? परमार्थ जास्ती झाला इथं असा अंदाज येतो आहे की नाही? परमार्थ काय झाला? जास्ती पिकला तुमचा परमार्थ आहे की नाही? जास्ती पिकला आहे की नाही? जास्ती पिकलाय थोडा. लक्ष देऊन ऐका. एवढं मोठं गाव. आणि जर आपण इथं जर ती बाई आणली ना, ती कोणती जिंगणान चिकनान, हो ती, तिचं नाव बी घेऊन येईन अर्धाच्या गादीवर. ती जर आणली ना पाटीलबाई, तर एवढी संख्या राहीन गाव इथं. बोला बोला बोला. पण असं झालंय लोकांचं. विनोदाची कथा. जिथं गेल्यानंतर माणसाचं भलं वरतं, माणसामध्ये परिवर्तन होतं. दोन ज्ञानाच्या गोष्टी ज्ञानोबराय तुकोबरायाच्या मुखातून निघालेले शब्द वारकरी येऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रबोधन करतात आणि ते ऐकल्यानंतर आपल्यामध्ये बदल होतो. इथं लोक जात नाही महाराज. ऐका कलीचे महिमान असत्याशी हृदले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे किंवा आई रे बेईमान दुनिया आई रे साधु संत को कोई ना माने औरत को बहुमान रे. ऐका माँ बाप को कोई नहीं माने. वाह वाह. माता पिता को कोई नहीं माने. औरत को बहुमान. औरत को बहुमान. औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे. आई रे बेईमान दुनिया आई रे. बेईमान दुनिया आई रे. आई रे बेईमान दुनिया है रे. माँ बाप को कोई ना माने औरत को बहुमान रे. साधू संत को कोई ना माने. संताची किंमत लोकांना समजत नाही हो महाराज. तरुणांनी या ठिकाणी आलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. हे धर्मकार्य आहे, हे कुणाच्या घरचं कार्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हाच धर्म टिकवण्यासाठी वयाच्या 16व्या वर्षी तलवार हातामध्ये घेतली होती. पुरुष मंडळी काय घेतली होती? दारूची बाटली नव्हती घेतली शिवजयंतीला. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आणि तू धाब्यावर जाय बेवड्या. आणि राजाला पुन्हा जन्माला बोलव. आणि तू करतो काय नेमकं? तू मोघाम आला का बरमोडा घालायला? ऐका, तरुणपणी परमार्थ केला पाहिजे. माझी गुरुवर्य फार सुंदर सांगतात. आपलं तारुण्य आहे ना तरुण मंडळी, पुरुष मंडळी, ऐका, आपलं तारुण्य हे गुटखा खाल्ल्याने नाही शोभत. आपलं तारुण्य मोठ्या माणसाची टिंगाल टवाळी, वारकऱ्याची निंदा, संताची निंदा, आई वडिलाची अवहेलना यानं नाही शोभत. आपलं तारुण्य या धर्म कार्यामध्ये सहभागी झाल्यानं शोभत असतं बघा. आपलं तारुण्य गुरुवर्य सांगतात. आपलं तारुण्य, ज्यांचा पत्रिकेवर फोटो आहे ना पाचपोर बाबाचा, फार सुंदर सांगतात. महाराज म्हणतात आपलं तारुण्य हे त्यागाने शोभत असतं. आणि त्याग सुद्धा तरुणपणामध्ये शोभतो. म्हातारपणामध्ये त्याग शोभत. म्हातारपणामध्ये घरातले लोक आपल्याला मानत नाही तर देवानं कधी जवळ घ्यावं दादा? बाईल म्हणे खरं मारता तरी बरं, नाशी येले घर
तुम कोण या? बायको सुद्धा म्हाताऱ्याला किंमत देत नाही, म्हणती होय मंदिरावर. स्वयंपाक झाला की बरोबर 11ला यायचं म्हणती घरी. देवान कधी आपल्याला जवळ घ्यावं. म्हणून तरुणपणे त्यागाने शोभत असतं पुरुष मंडळी. आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचा ना हो तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तलवार हातामध्ये घेतली. माझ्या जमलं असतं का बघा ना? नाही माझ्या दादांनो, तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे. काय गावोगावी कार्यक्रम चालतात. दादा माझी कथा चालू आहे ढाल सावंगीला, लाईव्ह आहे कीर्तनाची माहेरघर म्हणून यूट्यूब चॅनल. 250 पोरं गावामध्ये. किती? एका ड्रेसमध्ये कीर्तनकाराचं असं स्वागत करतात महाराज. 67वावं वर्ष चालू आहे त्या गावामध्ये. किती? सारखा कार्यक्रम आहे सारखा. आणि 50% मॉमेडियन समाज आहे. लक्ष देऊन ऐका. 250 पोरं एका ड्रेसमध्ये. 250 पोरं ते 200 पोरं दररोज हरिपाठाला टाळ घेऊन उभे आहे. या मुली आहे नाही तर मुली, अशा मुली सुद्धा 100 ते 125 मुली दररोज टाळ घेऊन उभे आहे. आपले जगन महाराज दत्ता महाराज तिथं आहे गायला. लक्ष देऊन ऐका. असा सोहळा चालू आहे. आज 4था-5वा दिवस आहे. अनिल महाराजांचं कीर्तन ऐकचे की असा सोहळा आहे. परवाच्या दिवशी शालिग्राम महाराजांचं कीर्तन होतं. ऐका, पैशानं मोठे नसते होता तो कीर्तन. कीर्तनकार मोठे आणले म्हणजे आनंद येतो का? सप्ताह त्याच वेळेस रंगतो. करणाराच्या मनामध्ये आनंद पाहिजे, उत्साह पाहिजे. लक्ष देऊन ऐका, तेव्हा आनंद येतो. म्हणून आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तरुणांनी या ठिकाणी आलं पाहिजे. नको तिथं नाचल्यापेक्षा इथं नाचा ना. इथं लाचायला भ्यायचं नसतं. लाज भय शंका दुरावीला मान न कळे साधन या परत. मी सांगत होतो मुलींचं 100 पोरींनो त्या ठिकाणी गॅदरिंगच्या स्टेजवर नाचल्यापेक्षा कीर्तनात टाळ घेऊन नाचा. तुमच्या आई वडिलाची मान उंचावल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात घ्या. तिथं काय नाचता तुम्ही? इथं नाचा. ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. इथं त्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवा ना. आमच्या जिजाबाईंनी, जिजामासाहेबांनी, त्यांच्या तालुक्यातला आहे मी. लक्ष देऊन ऐका. गर्भातच मुलावर संस्कार टाकले होते म्हणून शूरवीर मुलं जन्माला आले. म्हणून कर्तृत्व महत्वाचं आहे. आणि इथं जेवढ्या मुली बसलेल्या ना बिना लग्नाच्या माझ्या बहिणी, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. बहिणींनो, जाता जाता एकच वाक्य तुमच्यासाठी सांगतोय. इथून पुढे तुम्हाला शाळा शिकता आली नाही तर शिकू नका. तुम्हाला कॉलेजला जाता आला नाही तर जाऊ नका. तुम्हाला घरातला स्वयंपाक करता आला नाही तर करू नका. शेतामधलं काम करता आलं नाही तर करू नका. याही पुढे जाऊन सांगतो बहिणींनो, मला रक्ताची बहीण नाही, तुम्हीच माझ्या बहिणी आहे. माय बापाची सेवा करता आली नाही तर करू नका. पण विठ्ठलासारख्या बापाची आणि रुक्मिणीसारख्या आईची मान या परिसरामध्ये आणि गावामध्ये खाली जाईल असं कधी वागू नका. झाला तुमचा परमार्थ. काहीच करायची गरज नाही बघा तुम्हाला. पोरींनो, आपला बाप झोपडीच्या घरामध्ये राहतो गावामध्ये. कशाच्या? झोपडीच्या घरामध्ये राहून दुसऱ्याच्या 6 महिन्यानं राहतो रे आपला बाप. त्याच्या अंगावर कपडे सुद्धा व्यवस्थित नाही. पण ऐका, गरीब बापानं गावाच्या कोपऱ्यामध्ये झोपडीमध्ये राहून कमवलेली इज्जत कोणता श्रीमंत मनुष्य पैशानं खरेदी करू शकत नाही. पण थोड्याशा चुकीमुळं मायबापाला खाली मान घालून जाण्याची वेळ येते. नाविलाज असतो, त्यांना जगावं लागतं रे. नाविलाज असतो. मेलेले असतात ते अंतकरणामधून. फक्त धड चालतंय त्यांचं. लोकांनी जेहारी घातला तर त्यांना पुढे येऊन जेहारी सुद्धा घाला वाटत नाही. काय करताय तुम्ही? मायबापानं काय तुमच्यासाठी कमी केलंय? तर आताच्या फोडाप्रमाणे वागवलं ना तुम्हाला. काचाच्या बांगडीसारखं जीवन असतं ताई दिदी तुमचं. पण मायबापाच्या सल्लेनं तुम्ही लग्न करा. पळू पळू जाऊ नका. मायबापानं काय कमी केलंय तुमच्यासाठी? बोला ना. तो मायबाप तुम्हाला 18 वर्षापर्यंत सांभाळतोय. ते मायबाप तुमचं वाईट होऊ देईल का हो? बोला ना. हाडाचे काढं करतात नाही तुमच्यासाठी. त्यांचं काय राहिलेलं असतं? त्यांचं काहीच राहिलेलं नसतं माझ्या दादांनो. म्हणून मुलींना विनंती आहे, ताई, आणि जी मुलगी मायबापाला लावून स्वतःच्या मनानं लग्न करते ना, लक्ष देऊन ऐका, ती कधी सुखी होत नाही महाराज. जन्मात सुद्धा ती सुखी होणार नाही, कधीच नाही. आणि जी मुलगी मायबापाच्या सल्ल्यानं लग्न करतोय, झोपडीच्या घरामध्ये सुद्धा त्या संसारामध्ये सुख नांदल्याशिवाय राहत नाही माझ्या दादांनो. म्हणून बहिणींनो, मला रक्ताची बहिणी राग येऊ देऊ नका. तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहे. तरुण मंडळी सुद्धा या. आजचा जवळचा कीर्तनकार आहे म्हणून सांगतो. उद्या आळंदीकडले महाराज, परिसरात लांबून लांबून कीर्तनकार येणार आहे म्हणून संख्या सुद्धा वाढली पाहिजे. माझं कीर्तन म्हणजे उगा आज टाइमपास झालाय बघा. नाहीतर वातावरण जर असलं तर बोलायलाही आनंद येतो. असो,
सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. चोपदार आमचे निलेश दादा, मंगेश दादामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. आमचे दादासुद्धा मला त्या ठिकाणी घ्यायला आले होते मालेगावमध्ये, त्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. गावातील भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, दानशूर, अन्नदाते, माता भगिनी, पुरुष मंडळी, आमची साऊंड सिस्टीमवाले दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा बघा. अतिशय सुंदर लावली त्यांनी साऊंड सिस्टीम. सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.